कृष्णात राज ठाकरेंनी यावेळी पुतळ्याची पाहणी केलेली आहे आणि त्याचबरोबर 24 तासाच्या आत आरोपीला शोधायच्या सूचना राज ठाकरेंनी पोलिसांना केल्या। राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली, त्यानंतर अभिवादन केलं आणि त्याचबरोबर त्यानंतर पोलिसांनी देखील अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या संदर्भातला तपास देखील सुरू केलेला आहे। आसपासचे जे इमारती आहेत तिथले CCTV तपासण्याचं काम सध्या युद्धपातळीवर पोलिसांकडून सुरू आहे। राज ठाकरे यांनी देखील सूचना दिलेल्या आहेत की 24 तासात आरोपीला शोधून काढा आणि तसंच उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। आता त्या सध्याच्या या सर्व परिस्थितीनुसार संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी शिवसैनिक देखील शांत झालेले आहेत। तणावपूर्ण शांतता असली तरी आता शिवसैनिक इकडे येण्याचे प्रमाण देखील कमी झालेलं आहे। उद्धव ठाकरे असू देत किंवा शिवसेना नेत्यांचे आव्हान जे आहे ते त्यांनी आवाहन केल्यानुसार सर्वांनी शांतता पाळल्याचं दिसून येतं आहे। कारण ज्या 18 वर्षापूर्वी अशाच प्रकार मीनाताई पुतळे यांच्या पुतळ्याच्या संदर्भात घडला होता, त्यावेळी जेव्हा विटंबना झाली होती त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला होता, संघर्ष निर्माण झाला होता आणि निषेध आंदोलनं ठिकठिकाणी केली गेली होती। यावेळी मात्र तसा प्रकार कुठला घडला नाही। संबंधित जो माती फेरू आहे त्याला लवकरात लवकर पोलीस तपासतील असा विश्वास शिवसेना नेत्यांकडून येतोय आणि त्यानंतर सर्व शिवसैनिक देखील सध्या शांत असलेले पाहायला मिळतात। अगदी निश्चित धन्यवाद कृष्णा, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहतो। तसं आपण पाहतोय उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांनीही जाऊन पुतळ्याची पाहणी केलेली आहे।